छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बागेश्वर बाबांना वादग्रस्त वक्तव्य केले। छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, समर्थ रामदास असतांकडे जात त्यांनी मुकुट उतरवला असं बागेश्वर बाबांनी म्हटलेलं आहे। बागेश्वर बाबांच्या वक्तव्यानंतर टीकेची झोड सुरू झाली। बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्रीनं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलंय। छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले आणि त्यानंतर समर्थ रामदासांकडे जात त्यांनी मुकुट उतरवला असं वक्तव्य बागेश्वर बाबानं केलंय। छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, तो एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो, आप ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले। मुस्कुराते हुए स्वामी समर्थ रामदास भगवान ने कहा, तो बोले शिष्य का कर्तव्य क्या है? बोले जो गुरु आज्ञा करे वो शिष्य का कर्तव्य है। तो स्वामी समर्थ रामदास जी ने मुकुट उठाया और उनके सिर पर रखा, बोले आज से मेरा राज्य है, मैं चलाऊंगा, पर आज्ञा तुम्हें है, तुम्हें संचालन करना है। इतिहासात कोणताही दाखला नसताना बागेश्वर बाबानं छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध समर्थ रामदासांशी जोडला। त्यामुळे बागेश्वर बाबावर काँग्रेस, शिंदेची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं जोरदार टीका केली आहे। मी इतिहास तज्ञ नाहीये, आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास जो माहिती आहे तेवढाच माहिती आहे। तो वेडा आहे बागेश्वर महाराज। हा कोण आहे बागेश्वर महाराज? ते म्हणाले होते की आता तुम्हीच युद्ध कोण हा बागेश्वर महाराज? कोण? काय इतिहास तज्ञ आहे? एखादा रस्त्यावरचा वेडा काहीतरी बोलतोय आणि त्याच्यावर आपण पत्रकार परिषदेमध्ये चर्चा करतोय, मला वाटतं ते योग्य ठरणार नाही। आता या काही महाराजांनी ना, मला वाटतं महाराजगिरी सोडून आता राजकारण करावं, स्पष्ट मत आहे माझं। प्रत्येक जण उठतो राजकारणामध्ये धडे द्यायला लागलेला आहे। शिवाजी महाराज थकले होते, तुम्हाला माहिती आहे, ते थकले होते, मग तो टोप काढल्यानंतर लगेच देऊन टाकला रामदास स्वामीकडे। काही कथोकल्पित कहाण्या करणं या महाराजांनी थांबवलं पाहिजे। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही बागेश्वर बाबाला चपलांचा मार देत हाकलून लावायला हवं असं म्हटलंय। संघ भाजपने पोचलेले, गायपट्ट्यातून महाराष्ट्रात येत आपला महाराष्ट्र धर्म नासवणाऱ्या या धीरेंद्र शास्त्री सारख्या ढोंगी बाबांना महाराष्ट्रातील जनतेनेच आता चपलांचा मार देत हाकलून लावायला हवं। छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य या संघ भाजपच्या मनोवादी विचारसरणीला नेहमीच खुपत आलंय। आज हे ढोंगी लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचं काम या भोंदूकडून करून घेत आहेत। हा बोलका पोपट आहे। याने हे वक्तव्य केलं तेव्हा मंचावर सरसंघचालक मोहन भागवत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते। पण या विकृत बाबाला महाराष्ट्राच्या या महान नेत्यांनी रोखलं नाही। यावरूनच लक्षात येतं भाजप आणि संघ परिवारातील या मंडळींच्या मनात आपल्या महाराजांबद्दल किती खालच्या स्तराचे विचार आहेत, अशी टीका सपकाळांनी केली आहे। रोहित पवारांनीही ट्विट करत बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्रीवर घणाघात केलाय। भोंदू बागेश्वरकडून शिवछत्रपतींचा अवमान होत असताना राज्यकर्तेही त्या स्टेजवर होते, याचं जास्त दुःख वाटतं। शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या भोंदू बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घालावी। हा भोंदू यापुढे महाराष्ट्रात दिसता कामा नये, अन्यथा भोंदू बागेश्वरसह सरकारलाही महागात पडेल, असं रोहित पवारांनी म्हटलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बागेश्वर बाबाच्या वक्तव्याबद्दल इतिहासात कोणताही दाखला नाही असं म्हटलंय। इतिहासामध्ये अशा प्रकारचा कुठलाच दाखला आपल्याला पाहायला मिळत नाही। मुळात आपल्याला माहिती आहे की जे काही महापुरुष असतात त्या महापुरुषांबद्दल अनेक लोककथा तयार होतात। जो इतिहास आपण शिकलेलो आहे तशा इतिहासामध्ये किंवा आपल्या इथे जे काही ग्रंथ उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचा